म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी तुम्ही बसलेले आहात, त्या महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या इतिहासाला एनसीआरटी मिटवायला निघालंय, परंतु यांच्या एकाच्याही थोबाडातून एक शब्द बाहेर पडत नाही. हे कसं शक्य आहे? त्याच्यानंतर तो भगतसिंग कोश्यारी, ते दिल्लीचे बादशाह आपल्याकडे पाठवतात, त्याला डोक्यावर घेतलं जातं, त्याला उरावर घेतलं जातं, आणि हाच नालायक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांसहित महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतो. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे, ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज या देशामध्ये महिला सक्षमीकरण चालू आहे, ज्या महिलांच्या नावाने तुम्ही बेंबीच्या देठापासून रडण्याचं नाटक करताय ना, त्या महिलांना त्या काळात स्वातंत्र्य देण्याचं काम या लोकांनी केलेलं होतं. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही पाठवलेला तो भगतसिंग कोश्यारी, त्याची लायकी काय, बौद्धिक लायकी काय, तो इथे येऊन बोंबलतो, आणि तरी भाजपच्या लोकांना काहीही फरक पडत नाही. त्याच्यानंतर यांचाच एक कोरटकर नावाचा व्यक्ती फोनवरती अत्यंत अश्लील भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. तो छिंदम, जो आज नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे, त्याला भाजपचं सरकार प्रोटेक्शन देत होतं.